आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। बघा तर मग शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील अखेर आता मिळाला आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता। आज अखेर राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबत बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला प्रधानमंत्री पीक विमा व अग्रिम पीक विमा योजनेचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता मिळत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते। पहिला टप्पा वितरित होऊन बरोबर आता 1 महिना पूर्ण झाला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं की आम्हाला पीक विमा का आला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी म्हणजे की जवळपास 25% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता दुसरा टप्पा कधी मिळणार। तोच दिवस आज अखेर आला आहे। शेतकरी बांधवांनो, दुसरा टप्पा कधी मिळणार जी प्रतीक्षा तुम्ही करत होता त्या दिवसाची आता तारीख ठरली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज अखेर भरपूर दिवसांनी मुहूर्त लागला आहे। याची शेतकरी बांधव मोठी या ठिकाणी वाट पाहत होते की कधी या ठिकाणी निधी दुसऱ्या टप्प्याचा मिळणार। बघा या ठिकाणी आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जो काही पीक विमा होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर आली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने आज या ठिकाणी जिल्ह्यांची यादी देखील सांगितली आहे। टोटल 18 जिल्ह्यामध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। सरकारने यामागचं कारण सांगितलं आहे। डीबीटीच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये वितरण होऊ शकत नाही, त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो काही पीक विमा आहे तो फक्त महाराष्ट्रामधील आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल। बघा या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत आहे असं स्पष्टपणे आता मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं आहे। गेल्या 2 महिन्यांपासून कधी येईल अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप 1 पण रुपया जमा झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी संतापामध्ये गेले होते। पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच या ठिकाणी आज दौऱ्यावर गेलेले बघा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। आज या ठिकाणी मोठे आंदोलन देखील झाले, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे। त्याचमुळे आज या ठिकाणी मोठा निर्णय तात्काळ घेण्यामध्ये आला आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार व पात्र यादी काय आहे, चला तर अगदी 1 मिनिटामध्ये ते देखील जाणून घेऊया। या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ आणि स्पष्ट विधान आता सांगितलं आहे। आज दुपारी 2 वाजल्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, 2 वाजल्याच्या नंतर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल, परंतु वितरण झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। कारण की जेव्हाही कधी हस्तांतर होत असतं तेव्हा या ठिकाणी जवळपास 8 तरी तास या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामधील निधी मिळण्यासाठी लागतात। त्यामुळे बघा तुम्हाला या ठिकाणी 2 वाजल्यापासून तर वितरण सुरू होणार, पण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकतो। शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताच सरकारने कर्जमाफीची तारीख देखील आता जाहीर केली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे।
पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हावा यासाठी बघा 3,700 कोटी रुपयांचा धनादेश चेक बँकांना आता देण्यामध्ये आल्याचं स्पष्ट झालं आहे। यामुळे 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यानंतर 100% पीक विमा जमा व्हायला आता सुरुवात होत आहे। ज्या शेतकऱ्यांचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये नुकसान झाले आहे आणि त्यांनी पीक विमा भरलेला होता, त्यांना 3 वर्षाचा एकत्रित मिळून आज या ठिकाणी पीक विमा मिळत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव जे काय पीक विम्याची वाट पाहत होते, अखेर तो दिवस आज आला आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न उरले आहे, कर्जमाफी नेमकं कधी होणार आणि त्यासोबत जिल्ह्यांची यादी काय आहे, सर्व काही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये जाणून घ्यायला आता मिळणार आहे। केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। यामध्ये कापूस पिकाला 2022 ते 2024 या 3 वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे। त्या पाठोमागच सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकांचा देखील समावेश झाला आहे। या 5 पिकांसह ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षांचा पीक विमा भरला होता, आता जर काय तुम्ही 2000 बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी 23 मध्ये पीक विमा भरला नसेल, परंतु 22 व 24 मध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल तरी देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निधी मिळणारच आहे, परंतु कमी मिळणार। जर तुम्ही 3 वर्षामध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे, कारण की सर्व पीक विमा आज तुम्हाला एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। आता बघा पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून फक्त आजसाठी करण्यात आली होती। त्या जिल्ह्यांची यादी आपण आता सध्या पाहून घेत आहोत। बघा तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आज पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, त्यानंतर बघा नाशिक। जर नाशिक मधील कोणी शेतकरी बांधव आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर असं म्हणलं तरी काही हरकत पडणार नाही। त्यानंतर बघा या ठिकाणी नागपूर झाल्याच्या नंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही चिंता करू नका, परंतु शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं जाणून घ्या। तसंच बरं का, चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांचा देखील समावेश झाला आहे। याच व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकऱ्यालाही दुसऱ्या टप्प्याचे वितरण आता केलं जाणार आहे। या सर्व 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून वितरण प्रक्रिया सुरू होत आहे। रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। आता तुम्ही कसल्याच प्रकारे काळजी किंवा चिंता करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून आता वितरण होत आहे। परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हा जो काय निधी आहे तो या ठिकाणी पात्र बँकेमध्ये दिला जाणार आहे। आता पात्र बँका म्हणल्यापेक्षा बँकांची पण यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव येऊन चालणार नाही, कारण मागच्या वेळी जेव्हा पीक विमा जमा झाला होता तेव्हा भरपूर शेतकरी वंचित झाले होते। आता बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते एकदा जाणून घ्या। त्यासोबत तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला मिळणार आहे। कर्जमाफी नेमकं कधी होणार असा प्रश्न भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडत होता, त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणजे की आता कसलीच शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला कर्जमाफी किती होणार हे देखील तुम्हाला आपण सांगत आहोत। सरसकट शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार, परंतु बघा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठं आश्वासन सरसकट सातबारा कोरा करणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, निवडणुकी अगोदर तुम्ही जे कर्ज उचलले होते त्याच कर्जमाफी आता होणार आहे. निवडणुकीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले त्यांचे कर्ज माफ होणार नाही हे आताच्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगत आहोत. म्हणजे की शेतकऱ्याच्या मनामध्ये कसलाच प्रश्न उरणार नाही. जे काय कर्जमाफी होणार आहे ते कर्जमाफी फक्त निवडणुकी अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले होते आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज सध्याच्या परिस्थितीमध्ये थकीत आहे अशाच शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की जाणून घ्या, अत्यंत महत्वाचं, कोणकोणत्या बँकेमध्ये आज पीक विमा मिळणार आहे. बघा, सर्वात महत्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यानुसार बघा शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेमध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे त्यांची यादी अशा प्रकारे आहे. बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक जिला की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात. बघा, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बघा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, बघा कोटक महिंद्रा बँक, कोटकमध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँक, बघा या बँकामध्ये निधी वितरित होणार आहे. आणि पोस्टामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते आहे त्या तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% निधी मिळतच असतो, हे सर्वांना माहीत आहे. आता चिंता करू नका, कर्जमाफी कधी मिळणार या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपण आता शेवटी सांगून जाणार आहोत. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे स्पष्टपणे एका शब्दामध्ये उत्तर, जून महिन्यामध्ये कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. परंतु एप्रिलमध्ये योजना निघणार आहे. त्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा केला जाणार आहे. हा होता पीक विम्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तर मग शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून जा, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.